विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीला अवघ्या 20 दिवसात जामीन मंजूर करण्यात आला आहे। जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे। कुरुंदवाड येथील एका विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मनसूर शेख याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता अर्थात BNS च्या कलम 64 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला होता। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळवली होती। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला। सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने फिर्यादी महिला आणि आरोपी दोघेही विवाहित असल्याने विवाहाचे आमिष दाखवल्याचा आरोप कायदेशीरदृष्ट्या टिकत नसल्याचा युक्तिवाद मांडला। याशिवाय फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जवळपास 2 वर्ष परस्पर संमतीने संबंध होते आणि त्या कालावधीत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, असा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला। यासाठी विविध उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देण्यात आला। दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि आरोपींविरुद्ध अद्याप दोषारोपपत्र दाखल झाले नसल्याची बाब विचारात घेऊन न्यायालयाने योग्य त्या अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला। विशेष म्हणजे अटकेनंतर अवघ्या 20 दिवसात आरोपीच्या जामिनावर मुक्ततेचे आदेश देण्यात आले। या प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट यासिन पेढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, परवेज मुजावर, अजीज नदाफ, सानिया बांदार आणि सहील शेख यांनी सहकार्य केले।